हॉटेलसारखी झणझणीत अशी चिकन करी बघत आहोत. त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये एक 4 चमचे तेल घालून घेऊयात. कुकर ठेवलेला आहे मी आणि त्यामध्ये एक खडे मसाले त्याचबरोबर एक 2 हिरव्या मिरच्या मी कापून घेतलेल्या आहेत आणि एक 4 मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. ते आता लालसर रंगावर आपण परतून घेऊयात. कांदा चांगला लालसर झाला की आपण चिकन घालून घेऊयात आणि ते त्या कांद्यामध्ये छान परतून घेऊयात. 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकूया आणि ती पण छान परतून घेऊया. त्याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचा, त्याच्यानंतर गोडा मसाला 1 चमचा, कांदा लसूण मसाला 1 चमचा आणि हळद अर्धा चमचा असं सगळे जिन्नस आपण घालून ते छान परतून घेऊयात. आता यामध्ये 1 वाटी दही मी मिक्सरला फिरवून घेतलेले आहे. ते त्यामध्ये घालूयात आणि ते छान मिक्स करून घेऊया. तसंच 1 वाटी मी टोमॅटो प्युरी घेतलेली आहे. ती घालून मिक्स करून घेऊया. 1 चमचा मी धने पावडर घालते, मी विसरले होते. आणि थोडी कोथिंबीर छान बारीक करून तीसुद्धा आपण मिक्स करून घेऊया. अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि त्याबरोबरच थोडंसं 1 वाटी पाणी घालून ते आपण बारीक गॅसवर 15 मिनिटासाठी ठेवून देऊ. आणि चिकन मसाला करी तयार आहे. साधी आणि सोपी स्वादिष्ट अशी रेसिपी पाहण्यासाठी पूर्वाज किचनला फॉलो करा.